सेकंड सेमीफाइनल। मैच स्टार्ट हो। भाई सत्कार घ्यायचा आहे तुमचा। अखिल सत्कार घ्यायचा आहे। अखिल आणि माने साहेब। गणेश साहेब यांचा सत्कार करायचा आहे। अखिल आणि भरत माने साहेब। अखिल खरात। अखिल खरात जे आमचे गणेश साहेब आहे यांनी जे चांगलं जे माईकवर जे सतत बोलत होते क्रिकेटची कमेंट्री जे करत होते त्यांचा सत्कार अखिल आणि भरत माने साहेब हे घेणार आहेत। तुमचा खूप खूप धन्यवाद। दरवर्षाप्रमाणे तुम्ही वेळ काढताना येता। ट्रॉफी दे। एनआरआय टीम मधून एक राखीव खेळाडू इकडे समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। एनआरआय टीम एनआरआय टीमनी आपला एक राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। तसंच आमच्या दरवेळेस आमचे धारावीचे कार्यकर्ते तुपे साहेब धडाडी बोलले तर डायरेक्ट भरारी। तुपे साहेब धडाडी बोलले की डायरेक्ट भरारी, डायरेक्ट ग्राउंड मध्ये, ग्राउंडच्या बाहेर। तसंच आमचे तुपे साहेबांचा सत्कार। तुपे साहेबांचं नाव घेत खूप सुंदर फिल्डिंग आणि एनआरआय ची टीम थोडी प्रेशर मध्ये खेळत आहे सेमीफायनल मॅच असल्यामुळे। कडक शॉट आणि 4 रन लेग साइडला। एक रन डिक्लेअर। पाणी संपलं इकडं। डॉट बॉल आणि खूप खूप अशी सुंदर अशी कामगिरी एनआरआय संघाकडून आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। आणि सुंदर अशी
बोल ना. तो अशाच प्रकारे खूप रंगलेला हा संघ आणि अजून चौकार. सोनू थोडा आवाज वाढव. अखिल अखिल हॅलो थँक्यू. थोडा कमी कर, थोडा कमी कर. हॅलो हॅलो. येस येस थँक्यू. थँक्यू राजू भाई. पुन्हा कौर मॅडम यांच्याकडून ऑफ साइड मध्ये 1 रन. पहिल्यांदा एवढे 7-8 मॅच खेळतायत. अमोल साहेबांनी सांगितलंय सर्वांना कमीत कमी 7 किंवा 8 मॅच खेळायला लागायला पाहिजे. भरे आपल्याला त्रास झाला तरी चालेल. गुड बॉलिंग. डॉट बॉल आणि ओव्हरची ओव्हरची काय नाही 3 बॉल आहेत अजून. कडक शॉट. ओ चांगली फिल्डिंग चा प्रयत्न पण 4 रन. शेवटचा बॉल 3रा ओव्हरचा. सेमीफायनल मॅच आहे दुसरी. 1 डे डिक्लेअर देण्यात आलेली आहे आणि जिंकायला त्यांना 23 रन 24चा टार्गेट आहे. 24 रन बनून जिंकायचं आहे. सेमीफायनल ही दुसरी मॅच. हेल्दी बॉम्ब्स फायनल मध्ये गेलेले आहेत. येणाऱ्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फायनल मध्ये जाण्याकरता पहिल्यांदा एनआरआय टीमने एंट्री घेतली आहे आणि चांगल्यापैकी रंग आणलाय या मॅचला. महिला चषक 8वं वर्ष आहे. चांगली फिल्डिंग. लेग साइड मध्ये 1 रन काढून दुसऱ्या रनचा प्रयत्न. स्ट्रेट मध्ये शॉट मारला आणि नो. सेमीफायनल असल्यामुळे मनामध्ये एक भीती असते, एक धगधग असते. आतापर्यंतच्या मॅच मध्ये चांगली फिल्डिंग केली पण सेमीफायनल मॅच आहे म्हणून धगधग असणार. मिस फिल्डिंग होणार. पुन्हा शॉट. पुन्हा मिस फिल्डिंग. 4 रन.
चांगल्यापैकी आणि रनआउटचा चान्स, पण 1 रन. चांगल्यापैकी त्यांना कोच भेटलेला आहे. ओ वेल डिफेन्स. चांगला बॉल होता, त्याला चांगल्यापैकी डिफेन्स करायचा प्रयत्न. ओ पुन्हा किरण मोरे, विकेट कीपर किरण मोरे याची आठवण परत मला आली आहे. चांगल्यापैकी रिप्ले मध्ये बघा किरण मोरे कोणत्या प्रकारे स्टंपिंग. पहिला विकेट आणि फार इंपॉर्टेंट विकेट होता. जो बैट्समैन था वो इतना इंपॉर्टेंट था, पर विकेट कीपर इतना अच्छा है एनआरए के पास. लॉन्ग ला शॉट, 1 रन. चांगल्यापैकी बॅटिंग करत आहे, टेन्शन न घेता. 1 रन पुन्हा एकदा. 1-1 रननी पुढे जात आहे. 1 विकेट त्यांचा चांगला खेळाडू आउट झालेला आहे. सेमीफायनल मॅच. गुड शॉट आणि पुन्हा 1 रन. हळूहळू पुढे जाता जाता माझ्या मते 13 रन, 1 विकेटवर 13 रन. रनआउटचा चान्स होता, पण तसेच आमचे मित्र रुपेश पंढरकर पाटील यांचं इथे आगमन झालंय. तरी आमचे त्यांचे MSPLच्या कमिटीकडून त्यांचं सहर्ष स्वागत आहे. गुड रन, गुड. ऑफ साइडला हलकीशी चिप करून 1 रन काढण्यात आलेला आहे. त्यांना माहित आहे 1-1 रनच काढायचं आहे, विकेट आता द्यायचा नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये बघता येईल काय करायचं ते. पुन्हा आणि जोरदार टाळ्या. व्हॉट अ कॅच. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकारे कॅच घेतली आहे. स्क्रीनवर बघू शकता. लहान मुलांनी खाली जायचंय. ओ व्हाट ए कैच. सभी प्रेक्षकों का दिल जीत लिया. मैच अभी खत्म नहीं हुआ है, यानी कि पिक्चर अभी खत्म नहीं हुआ है. दोनों टीम उतनी टफ सेमीफाइनल का मजा आते हुए. शेवटची ओव्हर 14 रन झालेत. जिंकायला पाहिजे त्यांना. 10 रन. 10 6 बॉल मध्ये 10 रन काढायचे आहेत. दोघी टीम कधी फायनल मध्ये गेली नाही आणि आता त्यांना चान्स आहे. दोन्ही टीम एवढी टफ. पुन्हा ऑफ मध्ये. ओ पुन्हा फिल्डिंग मिस. प्रेशर दिसतंय एनआरआयच्या टीमवर आणि चांगल्यापैकी ऑफ साइड मध्ये ऑफ ड्राइव्ह केला आणि बॉल थांबू शकले असते, पण प्रेशर आहे सेमीफायनलचा. आणि 4 रन 5 बॉल मध्ये पाहिजे 6 रन. 5 बॉल 6 रन. ओ आउट. विकेट. 4 बॉल 6 रन. यूट्यूब पे आप 70-80 साल के होने के बाद भी आप वो मैच देख सकते हो.
अपने नाती पोती सबको दिखा सकते हो, देखो तुम्हारी दादी माँ कैसे खेलती थी। तो यूट्यूब हमने रखा है, 20 साल 50 साल के बाद जितना जियो जियो, मगर मैच दिखाओ सभी को। गुड बॉलिंग, गुड बॉलिंग। 3 बॉल 6 रन, 3 बॉल 6 रन, शांतता। ओ 2 बॉल 6 रन। बाउंड्री जाती है तो मैच का रुख बदल सकता है। ओ फिर से डॉट। एक बॉल 6 रन। थर्ड अंपायर रिप्ले मांगा है एम्पायर ने, कुछ तो डाउट है शायद। जागेवर आहे, वाचले। अपील के लिए होती किरण मोरे, किरण मोरे उन्होंने अपील किया था, उनका भी सुनना पड़ेगा। और एक बॉल में 6 रन, अगर 9 गिरता है तो मैच टर्न हो सकता है, वाइड गिरता है तो भी टर्न हो सकता है, मगर 1 रन भी नहीं जाता है तो अशा तऱ्हेने एनआरए फाइनल। अभी जितनी टीम हारी है, जितनी टीम हारी है उसके लिए थर्ड प्राइज का लॉट उठाया जाएगा, यानी कि 12 टीम में से 2 टीम निकाली जाएगी, उसके बीच में पहले थर्ड प्राइज का मैच होगा। तब तक फाइनल्स दोनों जो है दोनों आराम करो। 12 टीम के कैप्टन 12 टीम मधून सर्वांच्या कॅप्टननी वर यायचंय, ड्रॉ उडवण्यात येणार आहे। बारा टीम असतील, 14 टीम आहे, एक 12 11 टीम खालती घेऊया। ग्राउंड मध्ये यायचंय कॅप्टन, ग्राउंड मध्ये राजू भाई येते, प्रकाश जी आप आ जाइए, धड़स साहब तुम्ही पण या, रुपेश जी या। मी ग्राउंड मध्ये आल्या मला ऐकायला भेटतंय, माझा पाय गेलाय, मला कंटाळा आलाय, माझा हात दुखतोय, माझं डोकं दुखतंय। प्रकाशजी चंदन साहेब, मग आमचं किती काय काय दुखत असेल विचार करा। ग्राउंड आहे असं या, पंढरकर असं या, तुमचे चेहरे असे दिसून द्या। 11 टीम, जेवढ्या 11 टीम आहे आतमध्ये यायचं। विनंती आहे की आपण मैदानामध्ये जायचंय।